friends. Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. प्यारे भाइयों और बहनों, प्रेज द लॉर्ड। बहुत बहुत धन्यवाद सभी भाई बहनों का जो इस वक्त बाइबल मंथन को देख रहे हैं। आइए चलते हैं परमेश्वर के हुजूरी में और सुनते हैं आज का कलाम सिस्टर स्मिता से। सिस्टर स्मिता, आपका स्वागत है। सिस्टर स्मिता हमारे दिलो दिमाग को झंझोड़ने वाले, मन के आंखों को खोलने वाले इस प्रेरणादायी सुसमाचार के लिए बहुत बहुत धन्यवाद। आपको और आपके सभी प्रियजनों को परमेश्वर का बहुत बहुत आशीर्वाद। हालेलुया। आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा बाप्पा, तू राजांचा राजा आहेस प्रभू। आज ही सुंदरशी संधी परमेश्वरा, तू आम्हाला माझ्या बहिणी भावांशी बोलायला दिलीस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते राजा। तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे परमेश्वरा। ऐकणाऱ्या बहिणींच्या प्रभूजी तू कान उघड परमेश्वरा। धन्यवाद देते प्रभूजी, मी बोलणाऱ्या वचनावर तू आशीर्वाद पाठव। हीच प्रार्थना धन्य तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावात करते म्हणून तू ऐक बाप्पा, आमेन। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आपला देव चांगला आहे, त्याने आज आपल्याला संधी दिलेली आहे। खरोखर आपला येशू आपल्याशी बोलत आहे आणि आपण त्याचं ऐकत आहोत। माझं वचन आहे मत्ते 6:33। तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील। आमेन। प्रभू आपल्याला काय करायला झटायला सांगत आहे? हा जो शब्द आहे झटा, झटा हा शब्द देवाच्या शब्दाने वेगळा आहे आणि जगाच्या शब्दाने वेगळा आहे। झटा देव आपल्याला त्याच्या आधीच्या वचनांमध्ये काय म्हणतो? तुम्ही काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याची चिंता करत बसू नका। देवाचं वचन काय आहे तुम्ही याच्याकडे पहा। देव आपल्याला स्पष्ट सांगत आहे चिंता करत बसू नका। आणि देव त्याच वचनामध्ये खाली काय म्हणत आहे? तुम्ही नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा। हा झटा शब्द देवाने आपल्यासाठी दिलेला आहे, ख्रिस्ती लोकांसाठी आणि इतर लोकांसाठी। लोक झटतात, ठीक आहे, सर्वजण झटतात। आपण सकाळी उठतो, जॉबला जाणारे लोक झटतात। सकाळी सकाळी त्यांचा पंचिंगचा टायमिंग असतो, त्याच्या वेळेच्या आत ते येतात। लोक कशासाठी झटतात? लोक आज सर्व कामधंद्यासाठी झटतात। कोण आहे का जो देवाच्या वचनांसाठी झटतो,
जो देवाशी बोलण्यासाठी झटतो. कोणी सकाळी उठून प्रार्थना करतं का? आज आपला देव आपल्याला काय म्हणत आहे? तुम्ही झटा. कशासाठी झटा? नीतिमत्वासाठी झटा. आज प्रत्येक जण झटत आहे, पण कशासाठी झटत आहे? आपला जॉब सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहे. आपलं घर चांगलं राहण्यासाठी झटत आहे. आपल्याला सर्व गोष्टींची चैन मजा करण्यासाठी झटत आहे. हे झटा तुम्ही. झटण्यासाठी देव म्हणत नाही, पण त्याचं वचन काय म्हणतं आपल्याला? तसंच पुढे काय म्हणतो देव? पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व, त्याच्या राज्यामध्ये झटण्यासाठी लढा. होय, सर्वजण आपापल्या मनाने झटत आहे. देव म्हणतो आज आपण जॉब करता, जॉबमध्ये काय आपण झटतच असतो. दिवसभर आपण गुलामीमध्ये राहत आहोत. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळीस आपण असं म्हणतो आता आम्ही खूप काम केलंय. जसं सरकारी नोकरी करणारा व्यक्ती रिटायर झाल्यावर म्हणतो मी एवढ्या वर्ष झटलो, मी रेग्युलर काम केलं. कशासाठी केलं त्याने? त्याच्या घरासाठी, त्याच्या मुलाबाळांसाठी, स्वतःच्या मजा हौशीसाठी. खरोखर की नाही प्रियांनो? पण आज आपल्याला हे वचन मत्ते 6:33 काय म्हणत आहे याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन ऐका. खरोखर आपला देव कशासाठी झटलाय? आपला देव आपल्यासाठी झटलेला आहे. याचे आपण कधी हे केलंय? कधी ह्या वचनांकडे पाहिलंय? तुम्ही विचार करा. तुम्ही खरोखर झटा. आज आपण कशासाठी काम करतोय? देवाने आरोग्य द्यावा. देवाने आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला पुरवलेल्या आहेत. वरच्या वचनांमध्ये देव म्हणतो अहो तुम्ही खाण्यापिण्याकडे का लक्ष देताय? देव आपल्या चिमण्यांची काळजी घेतो, पक्ष्यांची काळजी घेतो. तर त्याच्या प्रतिरूपाचं जर त्याने आपल्याला बनवलं तर आपली तो किती काळजी घेतो? हे वचन आपल्या समोर ठेवा. आज 10वीला जर आपलं लेकरू असेल, आज 12वीला जर आपलं लेकरू असेल, वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आपण म्हणतो हे बघ आता तुझं 10वीचं वर्ष आहे, हे बघ तुझं 12वीचं वर्ष आहे, तू अभ्यास कर, तू अभ्यास कर. का म्हणतो आपण असं? कारण तुला पर्सेंटेज चांगले मिळाले की तुझी लाईफ चांगली होईल. बरोबर प्रियांनो? आपली लाईफ फक्त त्या 2 वर्षांवर नाहीये. तुला जॉब चांगला मिळेल. आज जर लेकरू बुक घेऊन जर डुलक्या मारत असेल तर आई वडील त्याला म्हणतात तू डुलक्या का मारतोय? उठ आणि अभ्यास कर. आज तो टीव्ही बघत असेल तर वडील त्याला म्हणतात तू टीव्ही बंद कर आणि अभ्यासाला बस. का? तर त्याचं पुढचं लाईफ त्याचं ह्या 2 वर्षावर आहे. एक 10वीचं आणि एक 12वीचं. जर तुम्हाला आई वडिलांना एवढं कळतं तर त्यांना हे नाही कळत की आपला देव आपल्यासाठी किती वर्ष झटलाय, किती वर्ष त्याने आपल्याला सांगितले तुम्ही नीतीने राहा, नीतिमानाला पहा, नीतिमान व्हा. आपण कुठं चुकत आहोत? बरोबर की नाही प्रियांनो? पहिल्याने आपल्याला राज्य मिळवायचं आहे, पहिल्याने त्याच्या चरणाजवळ जायचं आहे, आपल्या पापांची क्षमा मागायची आहे. आपण जर पाप करत नाही तर देव आपल्याला आपली प्रार्थना ऐकतो. आपण जर त्याच्या नियमाप्रमाणे वागतोय तर तो आपल्याला आपलं प्रतिफळ देणार, हे त्याने सांगितलेलं आहे. आता बायबलच्या वचनामध्ये जखऱ्या ठेंगणा होता. जखऱ्याला देवाशी बोलायचं होतं, देवाला पाहायचं होतं. पण एवढ्या गर्दीमध्ये तो देवाला पाहू शकला नाही. त्याने शेवटी काय केलं? त्याने धडपड केली, झाडावर चढला, देवाला पाहिलं. देव जेव्हा चालत येत असताना वरतीवर बघतो तर त्याला जखऱ्या दिसला. जखरा हा जकातदार होता, तो लोकांचे पैसे घ्यायचा. जेव्हा देवाने त्याला आशीर्वादित केलं, देव आपल्याला पाहतो, आपण कसं राहतो हे पाहतो. जसं देवाने जखऱ्याला पाहिलं. जखऱ्या ठेंगणा होता, तो झाडावर चढला, देवाने त्याच्याकडे पाहिलं. देवाने त्याला म्हटलं जखऱ्या खाली उतर. जखऱ्या खाली उतरला आणि काय म्हटला देवाला? देवा मी ज्यांच्याकडून काय काय घेतले सर्व त्यांना चौपटीने परत देईन. म्हणजे पहा, देव जेव्हा आपली भेट घेतो ना, आपलं पूर्ण अंतःकरण बदलतं, पूर्ण आपण बदलून जातो. हेच देव सांगतो. तसेच रक्तस्रावी स्त्री पूर्ण गर्दीमध्ये तिने देवाच्या गोंड्याला शिवण्यासाठी झटली आणि हे देवाला कळालं की तिने माझ्या गोंड्याला स्पर्श केला, देवाला स्पर्श केला, हे त्यांना कळालं. झटा, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये झटा. देव आपल्याशी काय बोलत आहे ते तुम्ही ऐका, ते तुम्ही टाळू नका. आता मगाशीच मी सांगितलं, 10वीचा आणि 12वीचा विद्यार्थी जेव्हा डुकल्या घेतो, घरामध्ये जेव्हा तो टीव्ही पाहतो, तेव्हा त्याच्या आई वडिलांचं लक्ष पूर्णपणे त्याच्यावर राहतं. मग तुम्ही तुमच्या लेकरांना म्हणता का अरे बायबल उघड,
अभ्यास कर. हा, काय सांगितलंय पवित्र शास्त्रामध्ये त्याचं वाचन कर. तू प्रार्थना केलीस का? तू सकाळी उठल्यावर देवाशी बोललास का? तू त्याच्या रक्ताच्या आवरणाखाली गेलास का? नाही. प्रत्येक पॅरेंट्स काय म्हणतं, उठ आणि अभ्यास कर. आज आपण आपल्या लेकरांना सांगितलं पाहिजे, उठ आणि प्रार्थना कर. देवाच्या स्वाधीन जा, देवाच्या अधीन जा. आज देव आपल्याला काय बोलू इच्छितोय, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. देव देणारा आहे. देव आपल्याकडून काही घेणार नाही. देव देणारा आहे. देव आरोग्य देतो, देव तारण देतो, देव घरामध्ये सुख शांती ठेवतो, देव आपल्या सोबत राहतो, आपल्या अंतःकरणाशी बोलतो. आपण त्याचं ऐकलं पाहिजे. आज आपण त्याच्याशी प्रार्थना केली पाहिजे. आज आपण त्याच्या नीतिमत्वासाठी झटले पाहिजे. खरोखर आपला बाप आपल्यासाठी झटत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण दिवसभर झटतो, पण त्या झटण्याचा उपयोग नाहीये माझ्या प्रियांनो. हे सर्व जग झटत आहे ते कशासाठी? आपल्या कपड्या लत्यांसाठी, आपल्या खाण्यापिण्यासाठी नाही प्रियांनो. हे तर आपल्याला स्वर्गातला बाप तर देणारच आहे. आपण त्या गोष्टीची का चिंता करत बसायला हवी आहे? हे तर आपल्याला तो देणारच आहे, पण आपण त्याच्यासाठी काय देत आहोत? आज आपण त्याच्याकडे लक्ष देऊ. आज आपण त्याच्याशी बोलू. आज आपण सर्व आपला मनाचा खुलासा त्याला सांगू. आज आम्ही कोणत्या अडचणीत आहोत. आज देवाला सर्व माहिती आहे माझं लेकरू कोणत्या अडचणीत आहे, कोणत्या कष्टात आहे, कोणत्या बाधेत आहे. तो फक्त म्हणतो, माझ्याकडे मागा म्हणजे मी तुम्हाला देईल. तुम्ही ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. तुम्ही शोधा म्हणजे ते तुम्हाला सापडेल. होय, आपण असं करतो का? आपण आज त्याचं ऐकतो का? आपण आज त्याच्याकडे मागतो का? नाही. देवाला एवढंच आपल्याशी बोलायचं आहे की तुम्ही त्याच्या नीतिमत्वासाठी झटा. आपण प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वरा बाप्पा, आम्हाला तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी महान शक्ती, बुद्धी, सामर्थ्य दे परमेश्वरा. इथून पुढचा वेळ तुझ्या बलाढ्य हातात सोपवतो प्रभूजी. माझ्या बहिणींनी, भावांनी हे वचन ऐकून परमेश्वरा, होय बाप्पा, तुझा बोध घ्यावा. ह्या विषयासाठी परमेश्वरा त्यांनी आणखीन बायबलमधून वचन काढून त्याच्यावर विचार करावा. होय प्रभूजी, असं त्यांना शक्ती, सामर्थ्य दे परमेश्वरा. आज तू आम्हाला परमेश्वरा, खरोखर बाप्पा तू महान आहेस पित्या, इथपर्यंत आणलंस आणि हे वचन प्रत्येकांपर्यंत पोचायसाठी प्रभूजी राजा आम्हाला चालवलंस, म्हणून तुझ्या नावाला लाखो लाख धन्यवाद देते परमेश्वरा. ही छोटीशी प्रार्थना आमचं धन्य तारणारे येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावात करते, म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. अब समय है परमेश्वर की स्तुति आराधना करने का। प्रभु यीशु का प्यार जो आसमान से ऊंचा और समंदर से भी गहरा, जिसे मानव समझ न पाया, चलिए उस क्रूस की तरफ इबादत करते हैं, जुड़ते हैं हमारी गॉस्पेल सिंगर सिस्टर लता के साथ इस विशेष गीत में। प्यारा यीशु, प्यारा यीशु, प्यारा 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 यीशु, प्यारा यीशु, प्यारा यीशु, प्यारा 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 यीशु, प्यारा यीशु, प्यारा यीशु, प्यारा 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 यीशु, प्यारा यीशु, प्यारा यीशु, प्यारा 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 यीशु। स्वर्ग को छोड़ कर के दुनिया में आया, दुख और तकलीफों को सबके उठाया। इस पर के दुनिया ने उसको और चाहा, कांटों का ताज रख कर थूका मारा। प्यारा यीशु,
प्यारा 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 यीशु, प्यारा यीशु, प्यारा यीशु, प्यारा 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 यीशु। आज भी उस क्रूस पे है एक चश्मा जारी, बचना अगर चाहता है कर ले तैयारी। आके नहा ले और हो जा तू साफ, कर जो कुछ करना है कर ले तू आज। प्यारा यीशु, प्यारा यीशु, प्यारा 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 यीशु, प्यारा यीशु, प्यारा यीशु, प्यारा 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 यीशु, प्यारा यीशु, प्यारा यीशु, प्यारा 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 यीशु। इस गीत के द्वारा जो क्रूस का सुंदर सा निमंत्रण हम तक पहुंचाया, उसके लिए बहुत बहुत शुक्रिया। बहन लता, खुश रहिए, ऐसा ही प्रभु को ऊंचा उठाते रहिए। प्रियांनो, आजकाल आपण पाहतो की प्रत्येक जण कुठल्या न कुठल्या ओझ्याखाली दबलेला आहे. मग ते ओझं कर्जाचं असो, आजाराचं असो, तुटलेले संबंध असोत, कुठल्या न कुठल्या ओझ्याखाली दबलेले आहोत. अशा स्थितीत असलेल्या सर्वांसाठी एक निमंत्रण आहे. माहित आहे का तुम्हाला? वाचूया पवित्र शास्त्रातील नवीन करारातील मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 28. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. होय प्रियांनो, हेच ते निमंत्रण. जगामध्ये कोणी कोणाला हे निमंत्रण देत नाही. फक्त आपला मसीहा येशू आपले कर्ज फेडायला तयार आहे, आपला आजार बरा करायला तयार आहे. तो आपल्यासाठी सर्व काही करायला तयार आहे. परंतु प्रश्न हा आहे की आपण आपली ओझे क्रूसाच्या पायथ्याशी ठेवायला तयार आहोत का? एक बाई डोक्यावर मोठं गाठोडं घेऊन रेल्वे स्टेशनला उन्हाच्या रखरखीत पायी चालली होती. त्याच रस्त्याने चाललेल्या एका बैलगाडीवाल्याने तिला बैलगाडीत बसायला सांगितले. थोड्या वेळाने त्या बैलगाडीवाल्याने मागे वळून पाहिले तर ती बाई गाडीत तर बसली, पण तिच्या डोक्यावरचं ओझं तिने काही खाली ठेवलेलं नव्हतं. होय प्रियांनो, आपली अवस्था अशीच आहे. आपल्याच बुद्धीप्रमाणे, आपल्या शक्तीप्रमाणे आपण लढत असतो. 1 पेत्र 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये आपण वाचतो, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. प्रियांनो, चला तर काल्वरीवरील क्रूसावरील आपल्या तारणाऱ्या प्रिय प्रभू येशूवर
लक्ष केंद्रित करूया. आपला प्रत्येक श्वास त्याला समर्पित करूया. येथेच प्रियांनो, येथेच गरीब श्रीमंत होतो, शक्तिहीन शक्तिमान होतो, रोगी निरोगी होतो. येथेच सर्व संकटापासून आपल्याला सुटका मिळते. पवित्र आत्मा आपणा सहाय्य करो, हीच पवित्र परमेश्वराच्या चरणापाशी प्रार्थना. पुढच्या सप्ताहामध्ये परत भेटूया. तोपर्यंत जागृत रहा, आशीर्वादित रहा. शालोम.